श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. दत्त जयंती निमित्त गुरुचरित्राचे सप्ताह सुरू झालेले आहेत. यंदा 4 डिसेंबर 2025 मध्ये वार शनिवार आलेला आहे आणि या दिवशी दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत. दत्त जयंती निमित्त बऱ्याच ताई दादांनी सेवेकऱ्यांनी गुरुचरित्राचे पारायण सुरू केलेले असेल. अगदी बऱ्याच जणांचे अशी प्रश्न असतील किंवा त्यांच्या मनामध्ये अशी शंका असेल की गुरुचरित्राचे पारायणाची सांगता म्हणजेच उद्यापन हे 7व्या दिवशी करायचे आहे की 8व्या दिवशी करावे. तर या शंकेचे तुमचं निरासन या व्हिडिओमध्ये पूर्णपणे होणारच आहे. परंतु गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कसे करायचे आहे ते देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे नक्कीच कळणार आहे. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, मध्येच स्किप करू नका, जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून असेच नवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. आता उद्यापनाच्या दिवशी आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो, तर तो ग्रंथ देखील कशा प्रकारे हलवायचा आहे, नैवेद्य आपल्याला कोणता बनवायचा आहे, किती नैवेद्य आपल्याला दाखवायचे आहे, त्याचबरोबर आपण जो नैवेद्य वाढलेला आहे, दाखवलेला आहे, त्या नैवेद्याचे नंतर काय करायचे आहे, आपल्याला ग्रंथ हलवण्याच्या नंतर आरती करायची आहे, आरती कोणती करायची आहे आणि किती आरती आपल्याला म्हणायच्या आहे. त्याचबरोबर तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे गुरुचरित्राचे पारायणाचे उद्यापन करते, अगदी ती पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जसे की पहा, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळ्या प्रथा असतात, वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येक भागामध्ये त्यांच्या प्रत्येक परंपरेनुसार सणवार वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. परंतु आमच्या भागामध्ये काही आपल्याला कुठलेही पारायण असेल किंवा कुठलेही सण वगैरे असतील, उत्सव असेल, तर हे अगदी डीप जाऊन म्हणजे डीपली आपल्याला काही सेवा असतात, काही साहित्य असतात, ते आपल्याला सेवा कराव्या लागतात. परंतु प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळी पारायणाची सांगता करण्याची पद्धती ही वेगवेगळी असू शकते. परंतु आमच्याकडे ज्या प्रकारे आम्ही करतो, अगदी प्रॉपरली प्रमाणे करतो, तर ते करताना सुरुवातीला तुम्हाला थोडेसे अवघड वाटू शकते. कारण आपण जे प्रॉपर म्हणजे बघा, आपण गुरुचरित्र पारायण करतोय, अगदी 5वा वेद आहे गुरुचरित्र कथा. तर आपण हे ग्रंथाचं, अगदी पवित्र अशा ग्रंथाचं उद्यापन करताना देखील आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मग आपल्याला थोडासा वेळ देखील जास्त लागतो. परंतु तुम्हाला जर सवय लागली की तुम्ही नक्कीच हळूहळू अशा पद्धतीने करा. परंतु ही जी पद्धत आहे ती अतिशय प्रॉपर अशी पद्धत आहे. पहा, मी ज्यावेळेस पारायण करते त्यावेळेस जर साप्ताहिक पारायण आहे तर 7व्या दिवशीच मी उद्यापन करते, किंवा जर मी 3 दिवसाचं पारायण कधी केले तर ते 3 दिवसाच्या पारायणाची सांगता मी 3ऱ्या दिवशीच करत असते. परंतु काही ठिकाणी 7 दिवसाचं पारायण केल्याच्या नंतर 8व्या दिवशी उद्यापन केले जाते, किंवा 3 दिवसाचं पारायण केल्याच्या नंतर 4थ्या दिवशी उद्यापन केले जाते. परंतु आमच्या ठिकाणी मी जी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्यामध्ये मी 7व्या दिवशीच आपलं हे पारायणाचं उद्यापन करणार आहे आणि उद्यापन मी त्याच दिवशी करत असते. पारायणाची उद्यापन त्याचबरोबर पूर्ण 1 ते 7 दिवस पारायणाची आपण जे अध्याय वगैरे वाचतो, आपण आरती करतो, तर ते देखील आपण सोहळ्यामध्ये बसून, म्हणजे आता पुरुष मंडळी असतील तर त्यांनी सोहळ्यामध्ये बसूनच हे पारायण वाचायचं असतं. महिला आहेत तर त्यांनी साडी नेसूनच, आपल्याला डोक्यावर पदर घेऊनच हे पारायण करायचे असते. कुवारी मुली आहेत तर त्यांनी पंजाबी ड्रेस घालून हे पारायण करायचं असतं, परंतु डोक्यावर ओढणी मात्र नक्की घ्यायची असते. अशा प्रकारे पारायण करायचे असते. त्याचबरोबर आम्ही पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी दीक्षा देखील मागतो. आता ही दीक्षा बाहेरच जाऊन मागायची असते असं काही नाही, आपण अगदी घरातल्या घरात देखील ही दीक्षा मागू शकतो. आणि आपण जी दीक्षा मागितलेली आहे त्या दीक्षेपासून आपल्याला नैवेद्य देखील तयार करायचा असतो. परंतु ज्या प्रकारे तुम्हाला जर 7व्या दिवसाचं पारायणाचं उद्यापन 8व्या दिवशी करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हे करू शकता. पारायणाच्या 7व्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून आपण आपले जे अध्याय आहेत ते वाचण्यासाठी घ्यायचे आहेत. म्हणजे अध्याय वाचण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्ही अखंड 7 दिवस अखंड दिवा तेवत ठेवत असाल तर उत्तमच आहे. परंतु तुम्ही अखंड दिवा नसाल ठेवत, फक्त तुम्ही म्हणजे
पारायणाचे अध्याय वाचण्यास जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुम्ही दिवा लावत असाल तरी देखील चालणार आहे. दिवा मात्र आपल्याला तुपाचा आणि तेलाचा दोन्हीही लावायचा असतो. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अखंड दिवा नाही ठेवत आहात आणि जेव्हा वाचण्यासाठी बसता तेव्हा दिवा लावता, तर त्यावेळेस मात्र अखंड पूर्ण दिवसभर म्हणजे आपल्या उद्यापनच्या दिवशी पूर्ण नैवेद्य दाखवेपर्यंत, त्याचबरोबर पूर्ण दिवसभर आपला दिवा हा अखंड तेवत राहिला पाहिजे. अशा प्रकाराने आपल्याला दिवा मोठ्या अ, आकाराचा किंवा मग त्याच्यामध्ये जेवढे जास्त तेल आपण घालू शकतो, तूप आपण घालू शकतो, तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आपला दिवा हा दिवसभर तेवत राहिला पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. 7व्या दिवशीचे जे आपले अध्याय आहेत ते वाचून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पोथीला नमस्कार करायचा आहे, स्वामी महाराजांना मुजरा करायचा आणि त्याच्यानंतर आपले आसन आपण सोडायचे आहे. अध्याय वाचून झाल्याच्या नंतर आपण आसन सोडल्यानंतर आपल्याला स्वयंपाक करायचा असतो. आता स्वयंपाक करायचा आहे नैवेद्यासाठी, तर नैवेद्य काय करायचा आहे, कोणती भाजी आपल्याला करायची आहे, बनवायची आहे. जर तुम्ही नैवेद्यामध्ये तुम्ही भात, आमटी किंवा मग पोळी, भाजी असं जर तुम्ही पदार्थ बनवणार असाल, तर त्याच्यामध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगांची भाजी ही कंपल्सरी करायचीच असते, बनवायचीच असते. घेवड्याची भाजी ही नक्कीच कंपल्सरी बनवायचीच आहे, कारण की घेवड्याची शेंग ही गुरुदेव दत्त यांना अतिशय प्रिय अशी भाजी ती आहे. त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ तयार करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही शिरा बनवला तरी देखील चालेल किंवा मग साखर घालून जो गोड भात असतो, तो भात तुम्ही ह्या ठिकाणी बनवला तरी देखील चालणार आहे. भातामध्ये किंवा मग आपण जो शिरा करणार आहोत त्या शिरामध्ये थोडासा ऑरेंज कलर म्हणजे भगव्या रंगाचा कलर आपण त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि थोडासा भगवासर आपल्याला नैवेद्य, गोडाचा नैवेद्य शिरा किंवा साखर भात, गोड भात जो आहे तो बनवायचा आहे. परंतु तुम्हाला तुमच्या इच्छेने जो कुठला गोड पदार्थ बनवायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी नक्कीच बनवू शकता. परंतु दत्त महाराजांना पिवळ्या रंगाचा, केशरी रंगाचा कुठला तरी एक गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा असे म्हटले जाते. म्हणून आमच्या ठिकाणी थोडासा पिवळा किंवा केशरी रंगाचा रंग आपण गोडाचा जो नैवेद्य तयार करणार आहोत त्याच्यामध्ये घालून केशरी शिरा किंवा मग केशरी रंगाचा भात आपण तयार करत असतो. परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य जर बनवत असाल तर अतिशय उत्तम राहील. नैवेद्याचे पदार्थ बनवत असताना आपल्याला साडी, जर स्त्रिया महिला तुम्ही नैवेद्य तयार करत आहात तर नक्कीच तुम्ही साडी घालूनच नैवेद्य तयार करायचे आहेत. पुरुष मंडळी जर नैवेद्य बनवत असेल तर त्यांनी सोळे घालूनच हा नैवेद्य तयार करायचा आहे. नैवेद्य बनवत असताना आपण नैवेद्यामध्ये जे पदार्थ बनवणार आहोत ते पदार्थाचे जी काही सामग्री आहे, साहित्य आहे ते आपल्याला अगोदरच काढून ठेवायची आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी नैवेद्यामध्ये कोणत्याही प्रकारे कांदा आणि लसूण आपल्याला वापरायचा नाही. कांदा लसूण विरहित नैवेद्य तयार करायचा आहे. जेव्हा आपला स्वयंपाक तयार होतो त्याच्यानंतर आपल्याला 3 नैवेद्याचे ताट हे वाढून घ्यायचे आहे. त्याचबरोबर 4 चाकणं म्हणजे छोट्या पोळ्या असतात, त्याला आमच्या इकडे चाकण असे म्हणतो. तर 4 छोट्या पोळ्या कुत्र्यांसाठी आणि 1 छोटी पोळी ही गाईसाठी आपल्याला तयार करायची असते. त्याच्यानंतर आपण जो स्वयंपाक तयार केलेला आहे, पूर्ण स्वयंपाकातील थोडेसे पदार्थ आपण जे जे 4 कुत्र्यांसाठी 4 पोळ्या आणि 1 गाईसाठी 1 पोळी तयार केलेली आहे, त्या प्रत्येक पोळीवर आपल्याला जेवढा आपण स्वयंपाक तयार केलेला आहे त्यातील एक घास आपण सर्व भाज्या जे काही तुम्ही तयार केलेलं आहे ते पूर्ण त्या पोळीवरती ठेवायचं आहे. आणि हे आपल्याला पोळ्या आणि म्हणजे 4 पोळ्या त्याच्यावरती जो पूर्ण स्वयंपाक केलेला आहे तो ठेवून तो पूर्ण आपल्याला नैवेद्य हा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. अशाच प्रकारे गाईला देखील पूर्ण जे स्वयंपाक केलेले आहे ते स्वयंपाक आपल्याला पोळीवरती ठेवायची आहे आणि ती पूर्ण पोळी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. परंतु काही ठिकाणी फक्त आपण जे पोळ्या तयार केलेल्या आहेत त्या पोळ्याच फक्त पोळ्याच खाऊ घालतात कुत्र्याला आणि गाईला, परंतु असे करायचे नाही. आपण जे पारायणाच्या उद्यापनासाठी जो पूर्ण स्वयंपाक केलेला आहे तो पूर्ण स्वयंपाक आपण कुत्र्याला आणि गाईला देखील खाऊ घालायचा असतो.
त्याच्यानंतर आपण जे 3 नैवेद्याचे ताट वाढलेले आहेत, ते 3 नैवेद्याचे ताट तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणी केलेली आहे पारायणाची किंवा तुम्ही पारायणाची पूजा मांडणी नसेल केली, तुम्ही देवघरासमोर पारायण केलेले असेल, वाचलेले असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हे तिन्हीही ताट ठेवायचे आहे. नैवेद्य आपण त्या ठिकाणी झाकून घ्यायचा आहे. आपल्याला उद्यापनाच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये नैवेद्य दाखवायचा नाही किंवा दत्त महाराजांची कुठलीही सेवा आपल्याला ह्या वेळेमध्ये करायची नसते. या वेळेमध्ये म्हणजे दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्ही भिक्षा मागू शकता. भिक्षा कशा प्रकारे मागायची आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणजे काय तर बघा, आपल्याला पारायणाचे उद्यापन, नैवेद्य, आरती वगैरे सर्व काही दुपारी 12 वाजायच्या आतपर्यंतच आपल्याला करून घ्यायचे आहे. परंतु काही कारणामुळे 12च्या आत आपलं उद्यापन पूर्ण झालं नसेल तर काही हरकत नाही. 12 ते 12:30 हा वेळ वगळता 12:30च्या नंतर आपण हे उद्यापन करू शकतो. आता नैवेद्य कसा दाखवायचा आहे हे प्रत्येकाला अगदी ठाऊकच आहे. नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आपल्या देवघरामध्ये आपण धूप दीप वगैरे छान सुवासिक धूप वगैरे लावून घेतलेले आहे. त्याचबरोबर प्रत्येक देवी देवतांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे. आपण जो ग्रंथ आहे आपला गुरुचरित्राचा, त्या ग्रंथाला पोथीला आपल्याला गंध अक्षता अर्पण करायची आहे, त्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी हे 7 दिवसांचं पारायण केलेले आहे, तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घेतलेले आहे. त्याचबरोबर ह्या पारायणाच्या दरम्यान काळामध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर नक्कीच दत्त महाराज मला क्षमा करा आणि माझी ही साधी भोळी सेवा जी आहे ती दत्त महाराज तुम्ही नक्की स्वीकार करून घ्या, अशी प्रार्थना आपल्याला दत्त महाराजांना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला आपण जो ग्रंथ ठेवलेला आहे तो ग्रंथ हा हलवायचा आहे. आता ग्रंथ हलवायचा देखील प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आता आमच्या ठिकाणी ग्रंथ कसा हलवला जातो तर पहा, आपण ज्या ठिकाणी ग्रंथ ठेवलेला आहे तो ग्रंथ आपण दोन्ही हाताने उचलायचा आहे. ग्रंथ उचलत असताना आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. म्हणजे काय तर बघा, आपल्याला 3 वेळा हा ग्रंथ उचलायचा असतो. म्हणजे 3 वेळा एका जागेवरून आपल्याला एकदा उचलून परत तो ठेवायचा आहे, असं आपल्याला 3 वेळा करायचं असतं. सर्वात प्रथम दोन्ही हाताने आपण जो ग्रंथ उचलणार आहोत तो ग्रंथ उचलायच्या वेळेस आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं म्हणत आपल्या छातीपर्यंत ग्रंथ आणायचा आहे आणि परत तो त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस देखील आपल्याला ग्रंथ परत उचलायचा आहे. परत उचलताना देखील आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असे म्हणायचे आहे. परत छातीपर्यंत ग्रंथ आणायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी ग्रंथ ठेवला होता त्या ठिकाणी तो ठेवायचा आहे. अशाच प्रकारे तिसऱ्यांदा देखील ग्रंथ उचलायचा आहे, नामस्मरण करायचं आहे, दत्त महाराजांचा गजर करायचा आहे आणि त्याच्यानंतर ग्रंथ हा आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे. आता तुमच्या भागामध्ये, तुमच्या पद्धतीमध्ये ज्या प्रकारे तुम्ही ग्रंथ हलवता अगदी त्या प्रकारे तुम्ही केलं तरी देखील चालणार आहे. परंतु आमच्या ठिकाणी, आमच्या भागामध्ये अशा प्रकारे आपण ग्रंथ हा हलवत असतो. ग्रंथ हलवून झाल्याच्या नंतर आपण जे नैवेद्य ठेवलेले आहेत ते नैवेद्य झाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती करताना आपल्याला 5 आरत्या घ्यायच्या असतात. 5 आरत्या करत असताना आपल्याला 5 फुलवाती घ्यायच्या आहेत. ज्या तुपामध्ये आपण भिजवतो त्या 5 फुलवाती आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे पंचारतीने आपल्याला आरती करायची असते. 5 फुलवाती तुपामध्ये भिजवून पंचारती आपल्याला या ठिकाणी हवी असते. सर्वात प्रथम आरती आपल्याला गणेशाची म्हणजे गणपती बाप्पाची आरती करायची असते. त्याच्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची आरती म्हणायची आहे. दत्त महाराजांची आरती म्हणून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती म्हणायची आहे. त्याच्यानंतर आपले जे कुळदेव आहेत, कुळदेवी आहे ह्यांची आपल्याला आरती म्हणायची आहे. या पद्धतीने 5 आरत्या आपण म्हणायच्या असतात. आता तुमच्या ठिकाणी तुम्ही जसं पारायण करत असाल आणि आरती तुम्ही जशी म्हणत असाल, म्हणजे तुम्ही फक्त 2च आरती म्हणत असाल गणपती बाप्पाची आणि दत्त महाराजांची, तसं तुम्ही केलं तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे आपली हे पारायणाचं उद्यापन सांगता झालेलं आहे. आता आपलं उद्यापन झालेलं आहे. तर उद्यापन झाल्याच्या नंतर आपल्याला एक जोडपं, विवाहित जोडपं आहे ते जेवणासाठी घरी बोलवायचं असतं. अगदी मान सन्मानपूर्वक त्यांना आपल्याला घरी आमंत्रण द्यायचं आहे. ते आल्याच्या नंतर त्यांच्या पाय वगैरे पुजून घ्यायचे आहेत, पाय धुवून घ्यायचे आहेत, पाय पुजून घ्यायचे आहेत. पुरुष आहेत त्यांच्या कपाळी गंध लावायचा आहे, अक्षता लावायचा आहे. महिला आहे तिच्या कपाळी आपल्याला गंध, हळद कुंकू अक्षता तिला लावायची आहे. अशा प्रकारे मान सन्मानपूर्वक आपल्याला त्यांचं आदरातिथ्य करायचं आहे. आणि आपण
जे घरामध्ये नैवेद्यासाठी स्वयंपाक केलेला आहे त्याच स्वयंपाक म्हणजे तोच स्वयंपाक आपण त्या दोघांना जेवू घालायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही ती सवाष्ण स्त्री तुमच्या घरी आलेली आहे तर त्या सवाष्ण स्त्रीची तुम्ही ओटी देखील खणा नारळाने किंवा मग तुम्हाला साडीने तिची ओटी भरायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या महिलेची ओटी साडीने नक्कीच भरू शकता. जे तिच्या बरोबर तिचे पती आहेत, आता विवाहित जोडपे बोलवलेले आहे तर तिचे पती आहेत तर त्यांना देखील आपण शेला, टोपी असं म्हणजे काही तुमच्या यथाशक्ती इच्छेने तुम्ही त्यांचा देखील मान सन्मान करायचा आहे. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता. त्याचबरोबर जर आता तुम्हाला एखादं जोडपं कधी मिळालंच नाही उद्यापनाच्या दिवशी तर काय करायचे, तर त्या दिवशी तुम्ही जो नैवेद्य केलेला आहे तर त्याचबरोबर आपल्याला शिधा देखील थोडा थोडा आपण काढून ठेवायचा आहे किंवा नवीन शिधा आपण बाजारातून किराणाच्या दुकानातून वेगवेगळा शिधा असा आपल्याला घेऊन यायचा आहे. आणि तो शिधा आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल किंवा मठ असेल, स्वामींचं मठ केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा मग कृष्ण भगवानाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जायचं आहे. तो शिधा मंदिरामध्ये त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे आणि शिध्याबरोबर आपल्याला दक्षिणा आपल्या यथाशक्तीप्रमाणे म्हणजे 51 असेल, 51 रुपये असेल, 101 रुपये असं जे काही तुमच्या मनाची इच्छा आहे ती दक्षिणा आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे आपलं उद्यापन हे 7व्या दिवशी पूर्ण झालेलं आहे. आपल्या पारायणाची सांगता झालेली आहे. आता भिक्षा मागायची आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं होतं. 12च्या आत आपलं हे सर्व उद्यापन झाल्याच्या नंतर आपल्याला 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये भिक्षा मागायची असते. भिक्षा मागण्यासाठी आपण आपल्या हातामध्ये एक ताट घ्यायचे आहे. आता भिक्षा ही तुम्ही बाहेर देखील घराच्या बाहेर जाऊन देखील मागू शकता किंवा तुम्ही घरातल्या घरात देखील मागू शकता. आता तुम्ही फ्लॅट सिस्टम मध्ये वगैरे राहत असाल तर तुम्ही घरातल्या घरात मागितलं तर काही हरकत नाही. परंतु तुम्हाला म्हणजे बाहेर आसपास शेजारी तुमचे असतील तर त्या ठिकाणी बाहेर जाऊन तुम्ही भिक्षा मागितली तरी देखील चालणार आहे. भिक्षा मागत असताना आपण ओम भवती भिक्षाम देही असं आपण म्हणायचं आहे. आणि मग नंतर जे काही भिक्षा आपल्याला समोरची व्यक्ती देणार आहे ते ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आता जर तुम्ही घरातच भिक्षा मागणार आहात तर तुम्ही जे काही स्वयंपाक तयार केलेला आहे नैवेद्यासाठी तो पूर्ण स्वयंपाक आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणी केलेली होती, ज्या ठिकाणी आपण ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आता तुमच्या घरामध्ये ज्यांनी पारायण केलेलं आहे त्यांनी ते ताट हातात धरावं आणि ओम भवती भिक्षाम देही असं म्हटल्यानंतर तुमच्या घरातील म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी एक एक करून जे पदार्थ आपण तयार केलेले आहेत ते त्यांच्या ताटामध्ये आपण द्यायचे आहेत, वाढायचे आहे. प्रत्येक वेळी आपण भिक्षा मागत असताना ओम भवती भिक्षाम देही असे म्हणायचे आहे. अशा प्रकारे आपण भिक्षा मागून जे ताट आपण घेतलेलं आहे, भिक्षा मागितलेले ताट आपण ज्या ठिकाणी नैवेद्य ठेवलेले आहे ग्रंथासाठी 3 ताट नैवेद्याचे वाढून ठेवलेले आहे त्या ठिकाणी हा भिक्षेचा ताट देखील ठेवायचा आहे. प्रत्येक ताटावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, झाकून ठेवायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आपल्याला एक तांब्याभर पाणी आणि एक पेला देखील आपल्याला ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपण हे भिक्षेचं ताट आणि नैवेद्याचे ताट आपण ठेवल्याच्या नंतर जवळजवळ अर्धा तास तरी आपण घरातील इतर कुणीही व्यक्ती त्या ठिकाणी आसपास त्या ठिकाणी भटकायचं नाही, त्या ठिकाणी जायचे नाही. अगदी अर्धा तास झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही नैवेद्य दाखवलेला आहे त्या ठिकाणी गेलात तर चालेल, परंतु जवळजवळ अर्धा तास तरी त्या ठिकाणी आपण जायचे नाही. नैवेद्य ठेवल्याच्या नंतर अगदी अर्धा तासभर आपण आपल्या घराची दारं खिडक्या उघड्या ठेवायचे आहेत. त्याचबरोबर घरामध्ये आपल्या बरोबर म्हणजे ज्यांनी पारायण केलेलं आहे त्यांच्या बरोबर इतर ज्या घरातील व्यक्ती असतील म्हणजे तुमची मुलं असेल, मिसेस असतील, मिस्टर असतील, सासू सासरे अगदी कोणीही असेल तर त्यांनी अगदी टाळ्या वाजवत राहायचे आहे आणि दत्त महाराजांचं भजन किंवा नामस्मरण करत राहायचं आहे. दत्त महाराजांचा गजर करत राहायचा आहे कारण दत्त माऊलींना दत्त महाराजांना भजन हे अतिप्रिय आहे. आता या वेळेमध्ये म्हणजे अशा या काळामध्ये आपल्याला भजन वगैरे म्हणतात तर शक्यच नाही आहे किंवा आपल्या घरामध्ये मुलं लहान वगैरे असतील, मोठी असली तरी ते भजन म्हणू शकत नाहीत. तर अशा वेळेस आपण फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं आपण म्हणत राहिलो तरी देखील चालणार आहे. दत्त महाराजांचा गजर करत आपण नंतर म्हणजे अर्धा तास झाल्याच्या नंतर आपण ज्या ठिकाणी नैवेद्य ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण जायचे आहे. त्या ठिकाणी जाऊन दत्त महाराजांना नमस्कार करायचा आहे, त्यांना मुजरा करायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे 3 ताट वाढलेले आहेत त्याचबरोबर भिक्षेचे ताट जे तिथे ठेवलेले होते तेच आपण ताट घ्यायचं आहे आणि आपल्या घरातील मंडळींबरोबर तेच नैवेद्याचं ताट आपण जेवण म्हणून ते ग्रहण करायचे आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला उद्यापन हे पार पाडायचे आहे, पूर्ण करायचे आहेत. बघा, आपण ज्या ठिकाणी भावभक्तीने श्रद्धेने जी काही सेवा करतो, सेवा मात्र आपण निमित्त मात्र आहोत. जे काही आहे करता करविता ते दत्त महाराज आहे, स्वामी महाराज आहेत. दत्त महाराज अगदी आपल्याकडून ही सेवा पार पडून घेतात, पार पूर्ण करून घेतात ती सेवा आपल्याकडून, आणि त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळतं. परंतु जी काही सेवा करताय निस्वार्थी भावनाने करा, पूर्ण श्रद्धेने करा, नक्कीच दत्त महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात. आणि आपण मनुष्य रूपी जन्मास आलेलो आहोत, तर आयुष्यातून एकदा तरी आपण प्रत्येकाने गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करावं, कारण आपले जीवन हे सार्थकी होते, सफल होते. त्याचबरोबर आपल्याला कुणालाही काहीही मागण्याची गरज देखील राहत नाही. दत्त महाराज हे आपल्याला न मागता सर्व काही आपल्याला देतात, आणि ते जेव्हा देतात तेव्हा आपल्या दोन्ही हाताची ओंजळ देखील आपल्याला कमी पडते. तर अशा प्रकारे दत्त महाराजांची सेवा ही प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये नक्की करावी, कारण प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक साहित्यामध्ये जे काही शेष आहे तर ते म्हणजे महाराजच आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब देखील करा, आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.